नमस्ते मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे चैतन्यला भेटण्यासाठी सायली आणि अर्जुन एकट्यामध्ये येतात। त्यावेळेस अर्जुन चैतन्यला असं म्हणतो की कुणालचा मृत्यू हा साक्षीमुळे झालेला आहे, हे घे पुरावे असं म्हणून कुणाल आणि साक्षीचे असणारे फोटो, गळ्यामधील लॉकेट, त्याचबरोबर प्रेमपत्र, ते सगळं काही चैतन्यला दाखवलं जातं आणि चैतन्यलासुद्धा ते सगळं काही बघून धक्का बसतो आणि चैतन्यसुद्धा म्हणतो की माझ्या मित्राचा जीव ज्या व्यक्तीमुळे गेला आहे त्या व्यक्तीला मी सोडणार नाही, मी आत्ताच्या आत्ता साखरपुडा मोडतो असं म्हणून तो जायला लागतो। त्या क्षणी लगेचच अर्जुन आणि सायली चैतन्यला थांबवतात आणि असं म्हणतात की या नाटकाची सुरुवात साक्षीने केली होती, परंतु शेवट मात्र आपण करायचा असं म्हणून तिघंसुद्धा एकत्र येतात आणि तिघांची एकजूट झालेली आपल्याला पाहायला मिळते। आता खरोखर भर साखरपुड्यामध्ये चैतन्य हा साक्षीचं थोबाड फोडणार आणि त्याचबरोबर तिच्याबरोबर असणारा साखरपुडा मोडणार आणि त्यानंतर कुणाच्या आरोपाखाली आपल्याला साक्षीला अटक झालेली पाहायला मिळणार। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।